महाराष्ट्राच्या आनंदवारीची खरी दिंडी पताका असं म्हणतात उंचावते ती आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं प्रस्थान ठेवल्यानंतर आज आळंदीमध्ये अत्यंत भक्तिभावात हा सोहळा पार पडलाय आणि त्याचीच ही काही थेट दृश्य आपण आता पाहतो आहोत। माऊलींचं प्रस्थान होतंय। टाळघोष दिंड्या पताक्यांनी आळंदी पूर्णपणे भारावून गेली आहे। या सोहळ्याला वरुण राजानेही उपस्थिती लावल्यामुळे भक्ती सरींसोबतच वारकरी वरुण सरींमध्येही चिंब झाले। आज माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या वारकऱ्यांनी आळंदीत गर्दी केली आहे। खांद्यावर भागवत धर्माची पताका घेत टाळ मृदुंगाचा गजर करत लाखो वारकरी कालपासूनच आळंदीमध्ये दाखल झालेत। दुपारपासून प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली। या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागातल्या दिंड्या आळंदीत दाखल झाल्या। दुपारी श्री माऊलींच्या रथापुढील 27 आणि रथामागील 20 दिंड्यांना महाद्वारातून प्रवेश देण्यात आला। माऊलींच्या वारीतील दिंड्यांनी मंदिर प्रांगणात प्रदक्षिणा घालत हरिनामाचा एकच गजर केला। अशा या सोहळ्यानिमित्त टाळ मृदुंगाचा गजर, भगव्या पताका आणि अभंगाचे स्वर यामुळे आळंदीमधील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले। ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आपण पाहतो आहोत। थोड्याच वेळात पालखी बाहेर निघेल आणि त्या संदर्भात आपण वृत्त पाहणार आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।